इकडे सर्वजण निघालेले आहेत, काकी आहे, आई आहे, सर्वांनी साडी वगैरे, पप्पाने पण कुर्ता वगैरे घातलाय। तर मंडळी आता ना कान पिळण्याचा कार्यक्रम होता। हे पाडून टाकू नका। सर्वात पहिले तर नवरा मुलगी आणि नवरा मुलगा याची एंट्री होते आता। मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज फायनली आपल्या ताईचं लग्न आहे। काल हळद एकदम मस्त छान प्रकारे झाली आणि आज दुसरा दिवस आहे। अजून आम्ही निघालेलो म्हणजे निघायचं वगैरे तिकडेच आहे, हॉलच्या इकडे सर्व निघणार वगैरे आहेत। आता इकडून घराच्या इथून निघतोय। तर आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या कोकणी माणसाचं लग्न, सर्व कार्यक्रम कशा प्रकारे असतो आणि खूपच भारी मजा असणार आहे। आणि वेगवेगळे विधी असतात आमच्या लग्नामध्ये, त्या काय काय असतात ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आता घरातून निघतोय, ताई पण रेडी झालेली आहे। जो लग्न आहे ना तो नालासोपाऱ्याला आहे, तर आम्ही सर्व इकडून नालासोपाऱ्याला जातोय। ताई सुद्धा निघालेली आहे, नवरी मुलगी। ताईने मस्त साडी घातलेली आहे आणि तनू आपली करवली आज बनले, ती पण निघालेली आहे। तिकडे परत आपल्याला निघायचं आहे, आता सध्या इथून निघतोय। हा तर मंडळी आता नवरी मुलगी बाहेर येत आहे, हे आपला एंट्री गेट आहे आणि इथे पूजा केली जाते, नारळ वगैरे असते। मंडळी ही आपण गाडी एक आहे, अजून पण एक मिनी बस आहे आणि ही ताईसाठी आणलेली आहे आणि अजून एक गाडी आहे अशाच प्रकारे 4 व्हीलर। मोठ्या आई, ताई आणि तन्वी पुढे चाललेली आहेत, आता निघतात, आम्ही मागून येतोय। टाटा ताई, मोठे चला भेटू तिकडे। हा हो ठीक आहे। हा मंडळी इकडे ना आपण मिनी बस सुद्धा केलेली आहे, तर सर्व आपली घरातली मंडळी जेवढी पण आहे ना याच्यातच बसून जाणार आहे। ताई आता पुढे गेले, आपण पण बसून घेतोय आता। चला आता निघालेलो आहोत, गाडी सुरू झाली, सर्वांनी बसून घेतलेलं आहे। तर मंडळी फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत हॉलच्या इथे। हॉलचं नाव आहे साई प्लाझा हॉल आणि इथेच आज आपल्या ताईचं लग्न आहे। आता सर्वांना हे सामान वगैरे गाडीमधून काढलेलं आहे। समोरच ना एंट्री गेट आहे, सर्व मंडळी आपली गेलेली आहेत आतमध्ये, आपण पण चाललेलो आहोत आणि आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे। त्याच्यानंतरला पूर्ण आपण कपडे वगैरे घालून रेडी होऊ। बघा बाहेरून अशा प्रकारे आहे हे पूर्ण, नाही ते एंट्रीच्या इथेच मस्तपैकी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, भारी एकदम जबरदस्त आहे। ग्राउंड फ्लोर आहे आणि वरती सेकंड फ्लोअरवर पूर्ण हॉल आहे, मस्त डेकोरेशन आहे। पुढे समोरच ना गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती सुद्धा आहे। हा इकडे आपल्या ताईचा आणि भाऊजींचा मस्तपैकी बॅनर सुद्धा बनवलेला आहे। इथे एंट्रीच्या खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअरलाच लावलेला आहे, श्वेता आणि मिलिंद। तर इकडे ना मंडळी आता आपण नाश्ता करायला आलोय, मस्तपैकी आज सकाळचा उपम्याचा नाश्ता आहे, वरती शेव आणि मस्तपैकी ही दुधाची चाय। बघताय सर्वजण आपल्या घरातली मंडळी नाश्ता करायला आलेली आहेत। तिकडे पण सर्वजण बसली, तिकडे खाली चाललेलो आहोत आम्ही सर्वजण नाश्ता करायला, या साईडला आहेत, तिकडे पण मागे पण बसली सर्वजण। कसा आहे नाश्ता? तर मंडळी आता नवरा मुलगा सुद्धा आलेला आहे आणि हॉलमध्ये आता एंट्री होते। फायनली आता आपण हॉलमध्ये एंट्री केलेली आहे, सर्वांना पाहुणी मंडळी एक एक करून येत चाललेली आहे। हा अशा प्रकारे हॉल आहे, सर्व आपल्या फॅमिलीतली सर्वजण आलेले आहेत आणि इकडे ना हा असा विधी करण्यासाठी बनवलेला आहे, मस्त इकडे पण ना डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे। इकडे पंडित काका सुद्धा आलेले आहेत, सर्व विधीची तयारी करतात। आता लग्नाची सुद्धा सर्व विधी इथेच होणार आहे ना, आपला मेन लग्न सोहळा पार पडणार आहे आणि रिसेप्शन वगैरे सर्व इथेच असणार आहे, त्याच्यासाठी हे सर्व इकडे बनवलेलं आहे। इकडे दोन्ही साईडला ना चेंजिंग रूम आहेत आणि सर्व आता एक एक करून पाहुणी मंडळी सुद्धा येत चाललेली आहेत। आम्ही सर्वजण फेटे बांधून घेतोय, आता दादाला बांधायला सुरू केलंय, शिकुदा सर्व म्हणजे आकुला मला पण सर्वांना बांधायचंय। भारी दिसेल ना मग शिकुदा? हा एकदम जबरदस्त लुक येईल।
इकडे दादा आले, ते पूर्ण त्यांना प्रॅक्टिस आहे पूर्ण बांधायची, जबरदस्त बांधले. 1 मिनिट पण लागत नाही. हा, इतकं स्पीडने बांधतात बघा ना. 1 मिनिट यात मी पुन्हा फेटा बांधून होतोय. मस्त दिसते. हा तुरा बघा केवढा भारी दिसतोय, सही दिसतोय. आता शिकुदाचं बांधायला चालू केलंय. मस्त वाटेल ना शिकुदा, 4 जणांचा. हा, बरेच जणांनी बांधलंय पण हे बघा, खूप जणांनी बांधलंय पण इकडे. छान वाटतात पण, एक भारी लुक येतो ना. आपल्या लग्नाची हे 2 डिश भरून अक्षता आणलेली आहे. आता आई, पप्पा, ताई, तन्वी आणि मामी सर्वजण पूजेला बसलेले आहेत. लग्नाच्या अगोदर पूजा केली जाते. पंडित काका सुद्धा इकडे आलेले आहेत आणि पूजेला आता सुरुवात केलेली आहे. नारायणाय नमः, माधवाय नमः. चौथ्यांदा पाणी खाली सोडून द्या. ओम गोविंदाय नमो नमः. सगळ्यांनी हात जोडायचं. स्वस्ति न इंद्रो वृद्धास्तवः, स्वस्ति न पूषा विश्ववेदा, स्वस्ति न दक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. कस्तूरी तिलकमललाटपटे वक्षास्तले कौस्तुभं नासाग्रे कर्तकारीश नास्ति दिशा मंगलम. ईशारती होतो भगवान मंगलम हरे तदेव लग्नम. आजी बाई मस्तपैकी लुगडा वगैरे घालून आजी मस्त दिसते. नाश्ता आणलाय आजी ना. उपमा खातच ना आजी? उपमा आहे, उपमा. इकडे ताईची तर पूर्ण विधी करून झालेली आहे. आता नवरदेव बसलेले आहेत आणि संपूर्ण फॅमिली आहे. आणि इकडे आता पुन्हा पूजेची सुरुवात केलेली आहे. सुगंधने मात्याजने मयाकानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृतं समर्पयामि. अगरबत्ती ओळा. हर ओम वनस्पति रसो वेदुगन्धारि धूपं दीपं समर्पयामि. अग्रसर्यते ओम. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. हर ओम शुभभ्यो विद्यार्थं होतदेवताः पंचमाहं स्वरे. तर मंडळी इकडे सर्वजण निघालेले आहेत. काकी आहे, आई आहे, सर्वांनी साडी वगैरे, पप्पाने पण कुर्ता वगैरे घातले. आम्ही पण सर्व रेडी झालो. इकडे पप्पांनी सुद्धा कुर्ता घातलेले. सर्वजण आता पूर्ण लग्नाच्या लुकमध्ये आलेले आहेत आणि छान वाटते. ताई अजून निघायची बाकी आहे ना. इकडे ना सर्व आपले शेजारी सुद्धा आलेले आहेत. पनाली ताई सुद्धा आलेली आहे. आजीबाई इकडे बसले आहेत. काकी पण आले, सर्व शेजारी पण आले आपले. आणि आता ना पाहुणी मंडळी सुद्धा यायला चालू झालीत. एक एक करून सर्वजण पाहुणी मंडळी सुद्धा येतात. इकडे ना शिकुदाने सुद्धा कॅमेरा आणलेला आहे, तर फोटो काढायचं टेन्शन नाही. आणि शिकुदाचा मित्र पण आलाय ना. हा, ते पण आहे. हो, टेन्शन नाही, दोघांनी काढायचं. हा, तर इथे फोटो काढण्यासाठी ना मस्तपैकी असे डेकोरेटिव्ह काही ना काही केलेलं आहे. असे ना बैलगाडी टाईप, रिक्षा टाईप बनवलेली आहे. आणि तनु आता इकडे फोटो सेशन करते. वरती पण ना मस्त फ्लावर वगैरे लावलेले, छान आहे फोटो काढण्यासाठी. तर मंडळी आमच्या इकडे ना लग्न कार्य होण्याच्या अगोदर जो नवरा मुलगा असतो त्याला जानवसावर बसवले जातात आणि त्याची पाय धुण्याने हळद कुंकू लावून ओवाळणी करतात. त्यानंतर जी नवरीकडची रुखवत असते म्हणजे जी मिठाई असते ती सर्वजण नाचवत गाजवत नवऱ्या मुलग्याजवळ आणतात आणि त्यांना खायला देतात. आणि अशाच प्रकारे जी नवऱ्या मुलग्याची रुखवत असते म्हणजे नवरीसाठी बनवलेला मंगळसूत्र आणि अंगठी जी असते त्यांची पूजा केली जाते. आणि या सर्व गोष्टी झाल्या की त्यानंतर असतो ते म्हणजे कान पिळण्याचा कार्यक्रम. तर मंडळी आता ना कान पिळण्याचा कार्यक्रम होत आहे. म्हणजे जो भाऊ असतो तो नवऱ्या मुलग्याचा कान पिळतो. अशी प्रथा असते, परंपरा असते आमच्या इकडे ना. कोकणकरांच्या इकडे नेहमी लग्नाच्या टायमाला केली जाते. पाडून टाकू नका, हे पाडू नका. भेटली काय भेटली.
भेटली काय? मंडळी आता लग्नाला सुरुवात होते. इकडे नवरदेव सुद्धा आलेले आहेत. सर्व मंडळी आहेत इकडे. गणनायकं गजमुखा मोरेश्वर सिंधु सरस्वती यमुना गोदावरी सदा मंगलं शुभमंगलं पदकस्थले स्मरणा श्रीदेवके नंदना शुभमंगल गावद्वारांचे एकचित्ता सुमुहूर्त आशीर्वाद श्री सावध चित्त सुमुहूर्त जय घंटा शब्द प्रमाण सावधान. लग्न सोहळा एकदम छानरित्या पार पडलेला आहे. आता लग्नाच्या नंतरला ज्या विधी असतात त्याला सुरुवात झालेली आहे. तर मंडळी इकडे ना आता कन्यादानची सुरुवात झालेली आहे. कन्यादान करतायत. मोठे आणि मोठे पप्पा बसलेले आहेत. जे नवरीचे आई वडील असतात त्यांच्याबरोबर ही विधी केली जाते. मंडळी आता इकडे यज्ञासाठी सुरुवात करताय. इकडे बघताय सर्व मांडलेलं आहे आणि हे ना आपले लग्नाचे 7 विड्या असतात. हे सर्व मांडून झालेले आहेत तिकडे.
तर मंडळी आता आई आणि पप्पा दोघे पण पूजेला बसलेले आहेत आणि आईने आणि पप्पांनी ना दोघांनी सुद्धा ताईसाठी एक भेटवस्तू बनवलेली आहे, ते म्हणजे एक सुंदर असा सोन्याचा हार. तर त्याची पूजा करून घेतोय. पूजा झाल्याच्या नंतरला ना ती भेटवस्तू ताईला घालून घेतोय. अशाच प्रकारे माझ्या काकाने आणि काकीने सुद्धा ना ताईसाठी एक भेटवस्तू म्हणून सुंदर असा मंगळसूत्र बनवलेला आहे, तर त्याची सुद्धा पूजा करून तो ताईला घालून घेतोय. तर मंडळी आता ना रिसेप्शनची सुरुवात होते. लग्न मस्तपैकी झालेलं आहे, आता रिसेप्शन होणार आहे. तर सर्वात पहिलं तर नवरा मुलगी आणि नवरा मुलगा याची एंट्री होते आता. तर मंडळी आता ना इकडे रिसेप्शनची सुरुवात झालेली आहे. सर्वजण एक एक करून आता फोटो वगैरे काढायला येतात. तर आपण फॅमिलीतली मंडळी जेवायला बसलेलो आहोत. तिकडे ताई आणि भाऊजी आहेत, बाकी सर्व आपल्या फॅमिलीतली मंडळी आहेत तिकडे. आणि आता ना सर्व एक एक करून वाढायला घेत आहेत. तिकडे आईसुद्धा आहे, दादा बसले तिकडे, पप्पा आहेत. ते जेवण वाढून झालेलं आहे बघताय. आज जेवणामध्ये हा तर सलाड आहे, इकडे पुऱ्या आहेत, हे पापड आहे, ही इकडे कोल्हापुरी भाजी आहे, कटलेट आहे, गुलाबजामुन आहे, इकडे राईस आहे. त्याच्या व्यतिरिक्त ना इकडे मस्तपैकी पनीर मसाला भाजी आहे आणि आपल्या राईसवरती ही डाळ आहे. तर आज बघताय मस्तपैकी ताईच्या लग्नाचा हा जेवण आहे, या सर्वांनी जेवायला. तर मंडळी फायनली ताईचं लग्न छानरित्या पार पडलेलं आहे. आता सर्व निघालेलो आहोत आम्ही आणि मस्त वगैरे जेवण वगैरे छान होतं, चांगलं झालं. आता ताई सासरी पण निघालेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.